बघू शकता आपला मावा हा थंड झालेला आहे आणि एकदम छान असा झालेला आहे. तर हा 2 लिटरचा मावा होता, म्हणजे 2 लिटर मी दूध आटवलं होतं, तर हा 3 पाव मावा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये 1 वाटी मैदा. तर हा 3 पाव याच्यामध्ये मावामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा टाकलेला आहे. सोबतच टाकायचं आहे पिंच ऑफ बेकिंग सोडा. तर तुम्ही खाण्याचा सोडा पण टाकू शकता किंवा बेकिंग पावडर पण टाकू शकता. तर मी हे बेकिंग पावडर टाकलेलं आहे. आता याला आपल्याला छान असं मिक्स याचा असं डो करायचा आहे. तुम्ही बघू शकता याला छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं आपला मैदा आणि मावा मिक्स करून याचा गोळा बनवलेला आहे. आता याचे छोटे छोटे आपण बॉल बनवू, म्हणजेच गुलाबजामुन घेऊन करूया. तुम्ही बघू शकता छान असे आपले हे बॉल तयार करून झालेले आहे माव्याचे. इथे ठेवलेले आहे कढई. मी ज्या कढईमध्ये खवा बनवला त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. इकडे करायला ठेवलेलं आहे पाकमध्ये टाकायचे आहे विलायची आणि याला छान असं आपल्याला घट्ट होऊन द्यायचं. तोपर्यंत आपले हे बॉल तळून घेऊ. बघू शकता छान असे आपले गुलाबजाम तळत आहे. तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम तळून तयार झालेले आहे. आता आपण टाकूया पाकामध्ये. तुम्ही बघू शकता इथे मी टाकले होतं विलायची पावडर. आता हे सर्व गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे आणि याची आपल्याला 1 तास, जोपर्यंत आपला पाक मुरत नाही तोपर्यंत 1 तास तर लागेल. त्यामुळे आपल्याला या पाकामध्ये 1 तास तरी वाट पाहावं लागेल आपले गुलाबजाम कसे झाले ते. तर भेटू 1 तासानंतर. बघू शकता किती सुंदर असे आपले गुलाबजाम तयार आहे आणि एकदम छान असे पाकात भिजलेले आहे. वरून हे थोडंसं सिरप तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. एकदम मस्त असे आपले हे बघू शकता किती सुंदर असे आपले हे गुलाबजाम झालेले आहे. एकदम मस्त असे तुटत आहे आणि एकदम मऊ असे आपले हे गुलाबजाम झालेले आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने माझे मावा गुलाबजाम कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा.